विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ ज्योग्राफी, केआरटी आर्ट, बीएच कॉमर्स, एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण जी 220 बी ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे यामधील चॅप्टर नंबर 1 ॲग्रिकल्चर कृषी याविषयी बऱ्याच तासिकेपासून आपण चर्चा करत आलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेचा मागोवा घेत असताना आपल्याला बघितलं की प्रॉब्लेम्स ऑफ ॲग्रिकल्चर इन महाराष्ट्राच्या शेतीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या समस्या आहेत त्या समस्याविषयी आपण माहिती मागील तासिकांपासून करत आलो आहे. याचाच मागील तासिकेचा काही मागोवा घेत असताना आपण असा विचार केला की महाराष्ट्राच्या कृषीचा विकास योग्य दिशेने योग्य प्रकारे होणे हे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून कृषीकडे पाहिले जाते. कृषी उत्पन्नामध्ये प्रगती साधारण स्वरूपाची आहेत. अनेक प्रकारच्या पिकांची उत्पादनामध्ये महाराष्ट्रात बऱ्याच प्रकारचा खालचा क्रमांक लागतो. कृषी प्रगतीबाबत बऱ्याच समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांची उकल होणे असेल किंवा त्यावर काही उपाययोजना निर्माण करणे असेल, यासाठी कृषीचा विकास होणे ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. आता महाराष्ट्राच्या कृषीच्या समस्या बघत असताना आपण बघितलं होतं की नैसर्गिक समस्या असेल, तांत्रिक समस्या असेल, सामाजिक समस्या असेल किंवा कृषीच्या आणखीन काही समस्या असतील. तर नैसर्गिक समस्याचा अभ्यास बघत असताना कृषीच्या अनिश्चित स्वरूपाचे हवामान. आता महाराष्ट्रातील कृषी हे सर्वात महत्त्वाचं गोष्ट एक मान्सूनचे जुगार म्हटलं जातं. महाराष्ट्राचा शेतकरी हा दैवाधीन आहे असे म्हटले जाते. अन्नधान्याचे उत्पादन पावसाच्या अनिश्चिततेवर अवलंबून असते. पावसाचे अयोग्य वितरण असेल, अपुरा पाऊस असेल, चक्रीवादळे असेल, गारांचा पाऊस असेल, अतिपर्जन्य असेल, दुष्काळ असेल, उष्ण हवेची लाट असेल, थंड हवेची लाट असेल, दैवर असेल, जास्त किंवा दोषरहित सौरशक्ती असेल, प्रतिकूल हवामानाची परिस्थिती असेल इत्यादींचा परिणाम धान्य उत्पादनावर होतो. मान्सूनचे अनियमित व अयोग्य वितरण व त्याची अनिश्चितता असते. बऱ्याच वेळा मान्सूनचे आगमन लवकर होते तर काही वेळेस उशिरा झाल्याने पिकाचे संपूर्ण नुकसान होते. महाराष्ट्राच्या शेतजमिनीपैकी सुमारे 15% शेतजमिनी जलसिंचनाखाली आहेत. उरलेल्या 85% प्रदेशात जलसिंचनाअभावी शेतकऱ्यांना नशिबावर हवाला ठेवावा लागतो. कृषी उत्पादन केव्हाही एकदम वाढत नाही तर केव्हा फार कमी होत नाही. परंतु वाईट हवामान असेल, रोगराई असेल व पिकावरील किडीचा प्रतिकूल परिणाम उत्पादनावर होत असतो. महाराष्ट्राचे जीवन प्रामुख्याने कृषी व्यवसायावर अवलंबून असते. नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या पर्जन्यावर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आधारित असते. महाराष्ट्रात एका वर्षी पर्जन्य असे योग्य प्रमाणात पाऊस पडतो तर कधी कधी त्यामुळे पिके अतिशय उत्तम येतात आणि वनस्पतीची वाढ झपाट्याने होते. याच प्रदेशामध्ये कदाचित दुसऱ्या वर्षी अतिशय विरळ पाऊस पडतो व जमिनीत अति उष्णतेमध्ये भेगा पडतात आणि प्रदेश उजाड बनतो. दुष्काळ असेल, पूर असेल, महाराष्ट्रातील शेतकरी मुख्यत्वे करून पावसावर अवलंबून असतात. परंतु पावसाच्या लहरीपणामुळे पाऊस बऱ्याच वेळा उशिरा येतो. त्यामुळे पिकांच्या पेरण्या लांबतात, पिकाचे उत्पादन भरघोस येत नाही. एखाद्या वर्षी पावसाचे आगमन जितके लांबते तितके वेळेवर पाऊस पडत नाही आणि तो इतका अतिशय अपुरा पडतो तेव्हा दुष्काळाची भीती निर्माण होते. त्यावेळेस पिकाच्या उत्पन्नात बरीच घट निर्माण होते. त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्यामुळे पुरामुळे थैमान घातले जाते. जमिनीची धूप दुसरा आणखीन एक समस्या सांगितली होती तुम्हाला. महाराष्ट्राच्या शेती व्यवसायामध्ये जमिनीची धूप हा एक विचार करण्या इतका गंभीर असा स्वरूप केलेला महत्त्वाचा घटक मानावा लागेल. महाराष्ट्रातील अनेक भागातील शेतकऱ्यांना भौगोलिक परिस्थिती मातीची सुपीकता हळूहळू कमी होत आहेत याची कल्पना येऊ लागली आहे. असे असूनही बरेच शेतकरी जमिनीच्या धुपेच्या बाबतीमध्ये उदासीन असल्याचे दिसून येते. दख्खनच्या पठारावर ज्वारीच्या शेतामध्ये दरवर्षी 360 टन व दर हेक्टरी मातीची धूप होते. महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला की महाराष्ट्र केंद्रातील 20,000 हेक्टर प्रदेशाचे निरीक्षण केला त्यास आढळले की जवळजवळ 17 ते 23% आसपासच्या मातीचा धुपेपासून झालेला आहे. आणि जर आपण असाही विचार केला की 60% प्रदेशामध्ये फक्त 20 ते 22 सेंटीमीटर मातीचा थर राहिला आहे. म्हणजे डोंगर उतारावर असेल, पडीक प्रदेशातील असेल आणि डोंगराळ प्रदेशातील माती वाहून जाणे, गाळांदरे भरून जातात. याचा परिणाम म्हणून जलसिंचनाचे कालवे असेल, नद्यांच्या प्रवाहामध्ये अडथळे निर्माण होतात. जंगलतोड असेल. आता पुढचा आणखीन एक समस्या अभ्यासत असताना आपल्याला सांगितलंय की महाराष्ट्रीय जनतेला अरण्याचे महत्त्व अजूनही पटलेले नाही. ही एक सर्वात महत्त्वाची दुर्दैवाची बाब आपल्याला म्हणावी लागेल. घनदाट अरण्याचे नैसर्गिक वाढ अत्यंत महत्त्वाचे असते. जर अरण्यामधील 40 ते 50% वृक्ष तोडले गेले तर त्या प्रदेशातील जमीन धुपून जाते आणि पाण्याचा प्रवाहाचा वेगही वाढतो. ओसाड बनते, विरळ अरण्य असे दोन्ही पावसाच्या वेगाने वाहून जातात. आता हे झालं आपलं सांगितल्याप्रमाणे की जंगलतोड असेल. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पर्जन्य हा जून ते सप्टेंबर याच 4 महिन्याच्या काळामध्ये केंद्रित झाला आहे. तर ऑक्टोबर ते मे या दीर्घकाळ कोरड्या ऋतूचा असतो
आता आपण बघितलं ह्या असणाऱ्या नैसर्गिक समस्या बघितल्या, त्याचबरोबर तांत्रिक समस्यांचा अभ्यास करत असताना आपण बघितलं की पाणी पुरवठा महाराष्ट्रातील बऱ्याच प्रदेशामध्ये अपूर्ण पर्जन्य असेल, मान्सूनचा अनिश्चितपणा असेल व कृषी व्यवसायावर विपरीत परिणाम होतो. जलसिंचनाचा उपयोग मातीतील ओलावा कायम टिकवून पिकांच्या वाढीस मदत करणे असेल. जिथे पाण्याची तीव्र टंचाई भासते तेथे पाण्याचा पुरवठा करणे ही योग्य नसते. सुधारित बी बियाणे व पीक संरक्षणाचा अभाव. सुधारित बी बियाण्यामुळे पीक उत्पादन वाढते याची प्रत्येक शेतकऱ्यास माहिती असते, परंतु शेतकरी बी निवडीबाबत बऱ्याच वेळेस हलगर्जीपणा करत असतो. पेरणी तोंडाशी आली की असताना बियाची घाई खरेदी केली जाते. काही शेतकऱ्यांना बी बियाण्याची खरेदी करण्यास ऐपत असत नाही, त्यावर सुधारित बी बियाण्याचा वापर न करायचं यात फारशी असत नाही. त्यांच्याजवळ असलेल्या कगणीमध्ये धान्याचा बराच वेळा बियाणे म्हणून उपयोग करतात आणि साहजिकच कमी प्रतीचे असल्यामुळे अल्प प्रमाणात पीक येते आणि त्याचा दर्जाही कमी असतो. आणि यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट की हवामानामुळे पिकांना रोगी पडावं लागते. खताचा अभाव. योग्य प्रकारे प्रमाणशीर वापर केल्यामध्ये पिके भरघोस येतात. जमिनीचा कस भरून काढण्यासाठी हेक्टरी उत्पादन वाढवण्यासाठी नैसर्गिक आणि कृत्रिम खताची नितांत आवश्यकता असते, परंतु शेतकऱ्यास सेंद्रिय खते परवडत नाहीत. राज्यातील अरण्याचे उत्पादन कमी होत असल्याने बऱ्याच स्वस्त उपलब्ध असणारे गुरांचे शेण जळण म्हणून वापरले जाते. यामुळे हळूहळू शेणखत म्हणून त्याचा उपयोग होत नाही. आता जर आपण असाही विचार केला की जुनाट कार्यक्षम अवजारे, यंत्रसामुग्रीचा अल्प वापर. महाराष्ट्रातील शेतकरी पुरापार चालत असलेल्या जुनाट अकार्यक्षम पद्धतीची शेती करत आला आहे. बऱ्याच असा मोठ्या प्रमाणात असा जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांची शेती अतिशय लहान आकाराची आहे. अत्यंत गरीब आहेत. बरेच शेतकरी कर्जबाजारी आहेत. बैलजोडी असेल, नांगर असेल यांच्या सहाय्याने शेती करतात. सुधारित बी बियाणे असेल, खते असेल, आधुनिक अवजारे असेल, नवीन प्रयोगात्मक शेती असेल करणे सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांना परवडत नाही. बरेच शेतकरी निरक्षर आणि अज्ञानी असतात. आता त्याचबरोबर बघितलं असेल कृषी संशोधनाचे मर्यादित स्वरूप. आता कृषी संशोधनाचे मर्यादित स्वरूप अभ्यासत असताना आपल्याला देखील हे अल्प 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 उत्पादनाचे महत्त्वाचे कारण आहेत. गेल्या 50 वर्षाच्या संशोधनावरून काही सर्वसाधारण निष्कर्ष काढले आहेत. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळात प्रायोगिक निष्कर्ष प्रत्यक्ष व्यवहारात किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्याचा अवलंब करण्याइतपत यंत्रणा उभारली जात नाहीत. प्रत्येक शेतकऱ्याची शेती मशागत पद्धतीने भिन्न असून त्याचा आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन करण्याची अत्यंत नितांत गरज असते आणि याबाबतमध्ये निष्काळजीपणा लागू राहायचं. आता या झाल्या आपण बघितल्या तांत्रिक समस्या बघितल्या, त्याचबरोबर आर्थिक समस्यांचाही विचार करत असताना आपण शेतजमिनीचा लहान आकार असेल, विभाजन असेल, जमिनीचे विभाजन व हा शेतीला एक शाप आहे हे आपण बघितलं, किंवा तुकडीकरणाचे कोणकोणते परिणाम होतात. तुकडीकरणामुळे कृषी फायदेशीर होत नाही. बऱ्याच वेळा स्वतःच्या गरजेपुरते धान्य पिकवता येत नाही. किंवा विभाजनाचे व तुकडीकरणाचे फायदे जर विचार केला तर शेतजमिनीच्या विभाजनाचे किंवा तुकडीकरणाचे काही फायदे आपल्याला पाहावयास मिळतात. एकाही पिकासाठी लहान आकाराची जमीन उपयुक्त असते. शेतकऱ्यांच्या जमीन गावाच्या वेगवेगळ्या भागात असल्यामुळे एखाद्या जमिनीचा तुकडा पुराखाली गेला तर अन्य कारणामुळे पिकाचे नुकसान झाल्यास इतर जमिनीच्या तुकड्यापासून काहीतरी पीक हाताशी लागते. जर ही जमीन एका ठिकाणी असती तर अल्प पर्जन्य, अवर्षण किंवा अतिवृष्टीमुळे पिकाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्याला उपासमारीची पाळी येऊ शकते. आता वाढत्या प्रमाणामध्ये शेतकरी किंवा शेतमजुरीची शेतीवर गुजराण. महाराष्ट्रात शेतीची उत्पादकता असेल, मजुरांची दर मानसिक उत्पादकता असेल, दर हेक्टरी उत्पादकता असेल, दर मानसिक अल्प उत्पादन असेल, असे सर्व असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आवश्यकतेनुसार जास्त साह्याने लोकांची होणारी मशागत होय. जमीन सुधारणा पद्धत. पूर्वीच्या काळी ही जमीनदारी पद्धत अस्तित्वात होती. तेव्हा जमिनीचे मालक जमीनदार म्हणून ओळखले जात होते आणि त्यांच्या अशा जमिनीमध्ये काबाड कष्ट करून पीक काढणाऱ्या लोकांना कुळ असे म्हटले जात होते. परंतु आता भारतामधील जमीनदारी पद्धत नष्ट झाली असून कुळांना मालकी हक्क प्राप्त होण्यासाठी कायदे कानून करण्यात आलेले आहेत. परंतु कुळांच्या परिस्थितीमध्ये फारसा फरक झालेला नाही. अजूनही आपण जर विचार केला मुळे जमीन कसतात आणि त्यामुळे जमीनदारांना मोठी खंडाची रक्कम द्यावी लागते. शेतकऱ्याचे दारिद्र्य. आजही आपण जर विचार केला महाराष्ट्राचा शेतकरी दुर्दैवी असून दारिद्र्याने पिछडलेला आहे. त्याचा जन्मताच मुळी त्याचे वडील कर्जबाजारी असताना तो आयुष्यभर तो कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत असताना जीवनभर डोक्यावर कर्जाचा बोजा असतो. तेव्हा शेतकरी मरतो तेव्हा त्या कर्जाचे ओझे त्याच्या मुलाकडे गेले असते. कर्ज पुरवठ्याचा अभाव. कृषी उत्पन्न वाढवले असेल, कृषी पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करणे असेल, यासाठी भांडवलांची आवश्यकता असते, परंतु शेतकऱ्याजवळ पैसा असत नाही. बी बियाणे असेल, खतासाठी किंवा काही वेळेस अवजारे विकत घेण्यासाठी कर्ज काढावे लागते. खेड्यात अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये सावकाराकडून शेतकरी कर्ज घेतात आणि शेतकरी त्यासाठी जमिनी गहाण टाकतात. शेतकऱ्याची विशिष्ट मनोवृत्ती किंवा परिस्थिती.
आपला शेतकरी सर्वसाधारणपणे अशिक्षित, दुर्लक्षितला, जुन्या चालीरीतीला बिलगून असलेला, कालबाह्य परंपरागत पद्धतीने बदलणार आहेत. याशिवाय वेडगळ समजुती असेल नशिबावर हवाला ठेवून शेतकरी निर्वाही शेती पद्धतीवर समाधान मानणार आहेत. असंघटित कृषी व्यवसाय किंवा प्रतिकूल परिस्थिती. महाराष्ट्रातील कृषी व्यवसाय अजूनही संघटित आहेत. प्रतिकूल हवामान असेल, मान्सूनचा लहरीपणा असेल, किमतीमधील चढ उतार असेल, कालबाह्य जुनी यंत्रे असेल, शेतीची अवजारे असेल, ग्रामीण भागातील अत्यंत जमीन कमी दर्जाचे राहणीमान इत्यादी घटकामुळे कृषीकडे दुर्लक्ष झाले आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांना विविध प्रकारची पिके पिकवतात, परंतु ह्या धान्याची वाजवी किंमत मिळेल याची खात्री देता येत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये शेतमालाच्या विक्रीसोबत अनेक दोष आहेत आणि त्या सुविधा सर्वत्र उपलब्ध नाहीत. फिरते दलाल असेल, मध्यस्थ असेल, खेड्यातून शेतमालाच्या खरेदीसाठी हिंडत असतात. त्यांना माल विकणे असे सोयीस्कर असले तरी शेतकऱ्याला वाजवी किंमत कधीच मिळत नाही. काही वेळेस पिकाच्या खर्चास जेमतेम किंमत मिळते, कधी कधी त्यापेक्षाही कमी मिळत असते. वाहतुकीच्या गैरसोयी किंवा अकार्यक्षम बाजारपेठ. अनेक शेतकऱ्यांजवळ शेतमालाची वाहतूक करण्यासाठी पुरेशी साधने नसतात, तेव्हा शेतकरी खेड्यातच दलाला माल विकतामध्ये बाजारपेठेत माल विकवून माल पाठवून विकण्याचा कुठलाही चांगला रस्ता किंवा जलद वाहतुकीचा अभाव असतो. अशा स्थितीमध्ये बाजारपेठेमध्ये माल नेल्यावर खोटी वजनी माप मारणे, शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेणे, मालाचा दर्जा कमी प्रतीचा असणे असा भास निर्माण होतो आणि गुप्त पद्धतीने झालेल्या मालाची किंमत ठरवणे यामुळे शेतकऱ्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट भाव मिळत नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्याचा आपण अभ्यास करत आलो आहे. अजून अशाच एका समस्याविषयी आजच्या तासिकेला आपण चर्चा करणार आहोत. तर चला बघूया आजची समस्या. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या समस्येचा विचार करत असताना कृषी उत्पन्नाविषयक समस्या काय. आता कृषी उत्पन्नाविषयकच्या प्रामुख्याने 4 समस्या आहेत. तर दर, मानसिक कृषी उत्पन्नाचे अल्प प्रमाण. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातील कृषी उत्पन्नाविषयी जर आपण विचार केला, दर मानसिक कृषी उत्पन्नाचा अल्प प्रमाणामध्ये त्याचे उत्पन्न आहे. त्यात नगदी पिकाचे कमी उत्पादन व त्याचे परिणाम. कुठल्याही सर्वात महत्त्वाचं नगदी पिकाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे. पण नगदी पिकाचे कमी उत्पादन आणि त्याचे काय परिणाम झाले त्याचा आपल्याला या ठिकाणी कृषी उत्पन्नाविषयक समस्या म्हणता येईल. किंवा तिसरा एक समस्या म्हणले अन्नधान्याच्या वाढत्या किमती. आणि अन्नधान्याच्या वाढत्या किमती हाही त्याचं त्या ठिकाणी असं म्हणता येईल. किंवा अन्नधान्य समस्या, अशाही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या, कृषी उत्पन्नाविषयक समस्या आपल्याला मांडावायच्या आहेत. त्यातली पहिली आपण बघणार आहोत त्यातली पहिली बघूया आपण की दर मानसिक कृषी उत्पन्नाचे अल्प प्रमाण. आता महाराष्ट्रातील शेतीकडे जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील शेतीमध्ये कृषी उत्पन्नाचे अल्प प्रमाण होण्यासाठी प्रामुख्याने 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की शेतीचे विभाजन आणि तुकडीकरण झालं. आपण मागील तासिकेला बघितलं की शेतीच्या सामाजिक समस्यामध्ये बघत असताना शेतीचे विभाजन असेल किंवा तुकडीकरण असेल, या शेतीचे विभाजन आणि तुकडीकरण ह्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीमुळे शेतीचं अल्प प्रमाण होण्यामध्ये कारणीभूत ठरले आहे. दुसरं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की वाढणारी लोकसंख्या. महाराष्ट्रामध्ये वाढणाऱ्या लोकसंख्येला आवश्यक असणाऱ्या कृषीमधून उत्पन्न हे मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे. आता वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे शेतीचे विभाजन झाले आणि त्यामुळे तुकडीकरण झाले आहेत. या सर्वात महत्त्वाच्या ह्या 2 गोष्टींमुळे म्हणजे शेती वाढती लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंख्येमुळे झालेले जमिनीचे तुकडीकरण, या प्रमुख कारण या 2 गोष्टींमुळे महाराष्ट्रातील शेतीमध्ये कृषी उत्पन्नाचं हे अल्प प्रमाण झालेलं आहे. आता अल्प प्रमाण कसं होईल की दरडोई उत्पन्न, की महाराष्ट्राची लोकसंख्या वाढते पण महाराष्ट्राची असणारी शेती किंवा महाराष्ट्राची असणारी शेतीचं क्षेत्र जे आहे तेवढंच आहे. म्हणजे लोक पर्यायाने त्याचे तुकडीकरण होतं, म्हणजे दर मानसिक किंवा दरडोई ही कमी होत जाते. पर्यायाने अल्प प्रमाण कृषी उत्पन्नाचं अल्प प्रमाण होण्यामध्ये हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे दर एकरी क्षेत्रातून मिळणारे उत्पन्न हे अल्प प्रमाणामध्ये असतं असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे जर आपण असा विचार केला तर दर महाराष्ट्रातील कृषी उत्पन्नामध्ये शेतीचे विभाजन असेल, तुकडे करणे असेल, वाढणारी लोकसंख्या असेल किंवा महाराष्ट्रामध्ये वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे असेल शेतीचे विभाजन होते, तुकडीकरण होते आणि पर्यायाने त्यातून दर एकरी क्षेत्रातून मिळणारे उत्पन्न हे अल्प प्रमाणात असू शकते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे याचबरोबर शेतजमिनीमध्ये नापीक होणे असेल, नैसर्गिक संकटांना बळी पडणे असेल, अशा अनेक कारणामुळे दर एकरी कृषी उत्पन्नाचे प्रमाण हे अल्प प्रमाणात असते. आणि हे अल्प प्रमाणात असल्यामुळे आणि ह्या सर्वात गोष्टीचे सर्वात महत्त्वाचे कारण हे की वाढती लोकसंख्या आणि शेतीचं झालेलं तुकडीकरण, या 2 प्रमुख कारणामुळे महाराष्ट्रात असणाऱ्या शेतीचं उत्पन्न हे दर मानसिक कृषी उत्पन्नाचे अल्प प्रमाणात आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणूया. आता पुढचा एक पॉईंट बघत असताना किंवा पुढचा समस्या कृषी उत्पन्नाविषयक समस्या बघत असताना नगदी पिकाचे कमी उत्पादन व त्याचे परिणाम. आता जर आपण असा विचार केला की 1967-68 साली हरित क्रांतीचे परिणाम उत्तर भारतामध्ये म्हणजे पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल असेल, बिहार असेल, त्यानंतर मध्य प्रदेश असेल, ओडिशा असेल, महाराष्ट्र या राज्यामध्ये क्रांतीचा प्रभाव जाणवला. परंतु अगदी नगदी पिकांचे कमी उत्पादन घेण्याचा राज्यांचा कल वाढला आहे. आता त्याचबरोबर अनेक समस्या निर्माण झाल्या.
आता या समस्या कुठल्या निर्माण झाल्या, तर पंजाब असेल, हरियाणा असेल किंवा उत्तर प्रदेशाच्या काही भागामध्ये कायमचं एकच पीक घेतल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की ज्या ठिकाणी एकच पीक जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात घेत असल्यामुळे त्या ठिकाणी ज्या जमिनीमधून त्याच प्रकारची नत्र बाहेर आल्यामुळे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी जमिनीची असणारी सुपीकता अतिशय कमी होते. आता अतिशय कमी का झाली, कारण एकाच प्रकारचे नगदी पीक घेतल्यामुळे. उदाहरणार्थ पंजाब असेल, हरियाणा असेल किंवा उत्तर प्रदेश असेल या भागामध्ये कायम एकाच प्रकारचे पीक घेतले आणि एकाच प्रकारचे पीक घेतल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या जमिनीतून त्याच प्रकारचे नत्र किंवा बाहेर पडले. पर्यायाने त्या जमिनीची सुपीकता त्या ठिकाणी कमी झालेली आहे. आता त्याही पुढे जर आपण बघितलं की जमिनीला जास्तीत जास्त खताचा पुरवठा त्या ठिकाणी केला जातो आणि जास्तीत जास्त खताचा पुरवठा त्या ठिकाणी केल्यामुळे व अतिरिक्त जलसिंचन केल्यामुळे यामुळे जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढून जमिनीच्या उत्पादन क्षमता ही कमी झाली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी नगदी पीक जरी आपण घेतलं असेल, म्हणजे ज्या ठिकाणी नगदी पीक आपण ज्याला म्हणतो की ज्यापासून पैसा मिळतो, अशा या पिकात जरी घेतलं असतं तर त्यामुळे त्या ठिकाणी त्या नगदी पिकाला जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी त्या ठिकाणी असणारा शेतकरी ज्या जमिनीला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात पाण्याची व्यवस्था करतो, सर्वात महत्त्वाची गोष्ट जास्तीत जास्त खताचा पुरवठा करतो, अतिरिक्त जलसिंचन करतो आणि या सर्व गोष्टीचा परिणाम किंवा या सर्व गोष्टीचा जर आपण विचार केला, परिणाम केला तर जमिनीतील असणारे जास्तीत जास्त अतिरिक्त जलसिंचन केल्यामुळे जमिनीमध्ये असणाऱ्या क्षाराचे प्रमाण वाढून जमिनीची उत्पादन क्षमता कमी व्हायला नक्कीच कारणीभूत ठरते असंही आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. थोडक्यात असा आपण विचार केला की नगदी पिकांचे कमी उत्पादन असेल किंवा त्याचा परिणाम असेल हा आपल्याला या ठिकाणी जाणवू शकतो. म्हणजे थोडक्यात आता याचा डेझर्टिफिकेशन किंवा वाळवंटीकरण होण्याची एक सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. सर्वात महत्त्वाची काय की या ठिकाणी असणाऱ्या अतिरिक्त जलसिंचन असेल, जास्तीत जास्त अतिरिक्त खताचा पुरवठा असेल, या सर्व गोष्टीचा तोटा म्हणून किंवा त्याचा परिणाम म्हणून त्या जमिनीचं वाळवंटीकरण झालं आणि वाळवंटीकरण झाल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या पिकाच्या उत्पादनामध्ये घट झाली आणि हे त्याचे परिणाम आहे. म्हणजे नगदी पिकाचे कमी पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी केलेले पर्याय आणि त्याचा परिणाम जर काय झाला तर त्या जमिनीचे वाळवंटीकरण होण्यामध्ये प्रक्रिया नोंद झाली. म्हणून नगदी पिकांच्या उत्पादनामुळे एकच पद्धत अंमलात आणली गेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की नगदी पीक जरी घेत असले तर कमी उत्पादनामुळे एकच पीक पद्धत अंमलात आणली आणि एकाच पीक पद्धती अंमलात आणल्यामुळे या ठिकाणच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना किंवा परिणामांना तोंड द्यावे लागले आणि या समस्या किंवा परिणामांना तोंड देत असल्यामुळे या ठिकाणच्या ह्या कृषी उत्पन्न विषयक समस्या ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. याचमुळे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय झाली, ह्यामुळे या ठिकाणी जमिनीचा कस कमी होऊन गेला आणि उत्पादन क्षमता कमालीची कमी झाली असं आपल्या या ठिकाणी नमूद करूया. पुढची समस्या कृषी उत्पन्न अन्नधान्याच्या वाढत्या किमती. आता लोकांच्या उपभोगाच्या असतील किंवा अन्नधान्य उद्योगाच्या उपयोगाच्या दृष्टिकोनातून एकाच अनेक प्रकारचा शेतमाल हा महत्त्वाचा असतो. आता भारतासारख्या देशामध्ये लहरी हवामानामुळे म्हणजे लहरी प्रकारचा पाऊस असला किंवा मान्सून हा लहरी स्वरूपाचा आहे. मान्सून हवामानामुळे शेतमालाचे भाव अचानक कमी होतात तर कधी कधी अचानक वाढतात. आता उदाहरणार्थ कांदा ह्या पिकाचे भाव अचानकपणे वाढतात. आता कधी कधी तर तो मातीमोल भावाने कांदा विकला जातो तर कधी कधी वाहतूक खर्च न निघाल्यामुळे रस्त्यावर फेकला जातो. आता अन्नधान्याच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत कारण जमिनीखालील पिकांच्या क्षेत्रामध्ये होणारी घट, कारण वाढत्या लोकसंख्येला घरे बांधण्यासाठी लागणारी जमीन असेल, या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पिकाखाली क्षेत्र कमी होत आहेत. या सर्वात महत्त्वाची गोष्ट ह्या सर्व कारणामुळे ह्या असणाऱ्या अन्नधान्याच्या वाढत्या किमती, वाढणारी लोकसंख्या ही नैसर्गिक समस्या जरी असली कारणे असली तरी उत्पन्नाच्या तुलनेमध्ये मागणी वाढली तरी अन्नधान्याच्या किमती वाढत असतात. म्हणजे गुदामाची असणारी मर्यादित संख्या असेल, त्यानंतर त्याची साठवणूक असेल, त्याची दुरावस्था असेल, यामुळे किंवा ज्यावेळी गरज आहे त्यावेळी परदेशातून याची आयात करावी लागते व किमती वाढतात आणि ही एक मोठी समस्या त्या ठिकाणी निर्माण होते. उदाहरणार्थ 2019 मध्ये दूध डाळीच्या किमतीमध्ये अचानक झालेली वाढ. ह्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी अन्नधान्याच्या वाढत्या किमती ह्या ही एक समस्या आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला किंवा महाराष्ट्रातील त्यांना भोगावी लागते असं आपल्या ठिकाणी म्हणूया. त्यानंतर पुढची समस्या बघूया, अन्नधान्य समस्या. आता अन्नधान्याची समस्या बघत असताना शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने काही कार्यक्रम हाती घेतले. त्यामध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी असणारा इतर शेती उपक्रम IADP ची सुरुवात झाली. अधिक उत्पन्न देण्यास जातीचा हाय यील्डिंग व्हरायटी शेतीचा कार्यक्रम ठरवण्यात आला. आता ह्या सर्व गोष्टींची सुरुवात अन्नधान्य वाढीसाठी करण्यात आली असली तरी शेतकऱ्याने नगदी पिके घेण्यास सुरुवात केली. शहराजवळ भागातील फळे असेल, फुले असेल, भाजीपाला असेल अशी पीक घेण्यास सुरुवात केली आणि त्याचा परिणाम अन्नधान्य उत्पादनावर झाला. आणि
सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या ठिकाणी असणाऱ्या शहराजवळ भागामध्ये फुले, फळे, भाजीपाला अशी पिके घेतली असल्यामुळे त्याचा परिणाम उत्पन्नावर आहे. भारतातील काही भागामध्ये शेतीचे स्वरूप हे फक्त उदरनिर्वाह शेती एवढेच आहे असं आपल्या ठिकाणी म्हणूया. शेतकऱ्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर यंत्रांचा शेतीमध्ये कमी वापर केला. याचा परिणाम हे अन्नधान्य समस्येवर झाला असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात अन्नधान्य समस्या असेल किंवा भविष्य काळामध्ये याची स्वरूपही वाढणारे असून याचा परिणाम कमी होणार आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे अन्नधान्याची समस्या कशी निर्माण झाली याचा आपण अभ्यास केला. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण कृषीविषयी ज्या असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा मागोवा आजच्या तासिकेला घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही प्रश्न, शंका निर्माण झाले असतील तर आपण या ठिकाणी माझा मेल आयडी दिला आहे, ह्या मेलवरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील कृषी या टॉपिक किंवा हा प्रकरण आज या ठिकाणी संपवत आहोत. पुढील तासिकेला दुसरं प्रकरण आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अजून एक महत्त्वाची सूचना, आपण हे सेकंड सेमिस्टर चालू आहेत, या सेकंड सेमिस्टरचा अभ्यास आपण सुरू करावा. कारण मागील सेमिस्टरचा अभ्यास आपण भरपूर मोठ्या प्रमाणावर केला आहे. आता पुढील सेमिस्टर हे 31 मे पर्यंतच असणार आहे. त्यामुळे सर्वांनी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण सर्वांनी सेकंड सेमिस्टरचा बरोबर पेपर यायच्या अगोदर फर्स्ट सेमिस्टरचा अभ्यास करावा. त्याचबरोबर सेकंड सेमिस्टर पेपर झाल्यानंतर लगेच सेकंड सेमिस्टरचा अभ्यास सुरू करावा, ही सर्वांना विनंती. विद्यार्थी मित्रांनो, असाच प्रकारचा एक व्हिडिओ म्हणून आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.